सिल्लोडमध्ये अवैध धंद्यांचा बेताल कारभार. नगर परिषद इमारत की अवैध धंद्यांचं सेफ झोन. बातमी दिली, पुरावे दाखवले, आवाज उठवला, पण प्रशासन अजूनही गप्पच. मग प्रश्न एकच, सिल्लोडमध्ये सुरू असलेले अवैध धंदे दुर्लक्षित आहेत की डायरेक्ट कनेक्शन? बातमी झाली तरी कारवाई नाही. प्रशासन झोपेत आहे का? नगर परिषद इमारत की अवैध धंद्यांचं सेफ झोन. वर्धमान मार्केटमध्ये लॉटरीचा खुलेआम खेळ. वरदहस्त कोणाचा? जनतेत संताप वाढतोय. सिल्लोड शहर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक महत्वाची बाजारपेठ, जिथे रोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. पण आज याच शहरात काय सुरू आहे? नगर परिषद इमारतीतच अवैध लॉटरी व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे. वर्धमान मार्केट परिसरातही तोच प्रकार. कोणतीही भीती नाही, कोणताही अडथळा नाही. विशेष म्हणजे ही बाब समोर आणूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही. यामुळे आता नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे, हे सर्व प्रशासनाच्या माहितीशिवाय शक्य आहे का? किंवा आर्थिक देवाणघेवाणीतूनच हे धंदे सुरू आहेत का? अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय एवढं धाडस येतं कुठून? गरीब लोकांचे पैसे लुटले जात आहेत, प्रशासन मात्र शांत आहे. आज लॉटरी, उद्या आणखी मोठे गुन्हे सुरू झाले तर जबाबदार कोण? युवक चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता आहे. कुटुंब आर्थिक संकटात सापडताय. शहराची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. सिल्लोडची शांतता धोक्यात येण्याची भीती आहे. जर हे असं सुरू राहिलं तर शांत शहर म्हणून ओळख असलेलं सिल्लोड उद्या गुन्हेगारीचं केंद्र बनू शकतं. अजून किती दिवस मौन राहणार? कारवाईसाठी अजून किती पुरावे हवेत? दोषींना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे का? की खरंच मौन म्हणजे सहमती असं मानायचं का? सिल्लोडकर आता उत्तर मागतायत. अवैध धंदे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनतेचा राग उफाळून येईल. ब्युरो रिपोर्ट, झुंजार जनता न्यूज. आवाज जनतेचा, अन्यायाविरुद्ध लढा.